Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एका बाजूला आंबेडकरी समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल किंवा जे काय सगळे आंबेडकर ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की यानं शेड्यूल कास्टमध्ये अजून स्प्लिट होईल, अजून कॉन्शियसनेस त्यांची डिवाइड होईल आणि एक कास्ट कॉन्शियसनेसला याच्यामुळे वाव मिळेल. दुसऱ्या बाजूला मातंग समाजामध्ये असं म्हणणं आहे की बाबा आरक्षणाचं सगळं बॅटलच सोशल जस्टिसचं होतं, आम्हाला संधी मिळाली नाही तर मग आम्हाला ती आरक्षणाची मिळेल. पण आता आरक्षणाने ह्या गोष्टी किती सॉल्व्ह होतील, त्या किती मिळतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बेसिकली स्टेट लोकांना रिझर्वेशन घेण्यासाठी वीक करत आहे, परंतु रिझर्वेशन मिळत नाहीये म्हणून एका कम्युनिटीला दुसऱ्या कम्युनिटी विरुद्ध भडकवण्यासाठी स्टेटच्या काही ऍक्टर्स काम करत आहेत, विच इज टू प्रॉब्लेमॅटिक. जर स्टेटला जेन्युइनली वाटतंय की मातंगांचं भलं हवं तर वाय नॉट दे आर स्पेसिफिकली ओपनिंग हॉस्टेल्स फॉर मातंग स्टुडंट, वाय दे आर टीचिंग टू मांगवाडाज. ते गावाकुसातल्या मांगवाड्यांमध्ये जाऊन पोरांना इन्फॉर्मेशन ऍक्सेसिबिलिटी देऊन त्यांना मोठमोठ्या विद्यापीठात पाठवण्यासाठी सेपरेट पॉलिसीज का आणत नाही. रिझर्वेशन हा प्रश्न सुटेल का कॅटेगरायझेशन करून? तर मला वाटतं की तो नाही सुटणार आहे. म्हणजे त्या जागा बॅकलॉगच राहतील. मातंगांपर्यंत जाण्यासाठी पुन्हा मातंग लोकांना किंवा इव्हन लार्जर जे आंबेडकरी समूह आहे किंवा बौद्ध समूह आहे ज्याला शेड्यूल कास्ट उत्थान करायचं आहे किंवा स्टेट लाईट सेल, मातंगांच्या वस्त्यांमध्येच जावं लागेल. तुम्ही जर नाही गेला, आमची पोरं 10वी पर्यंत पण शिकत नाहीयेत, 10वी शिकलाच नाही. आता एक मोठे लीडर आहेत जे याच्यावर त्यांनी त्या मुवमेंटला लीड केला आता सब कॅटेगरी, ते म्हणतात की आमचा तालुका अध्यक्ष आहे तो BA शिकलेला, त्याला अजून आहे का नव्हती. BA शिकून आजच्या काळात नोकरी मिळत नाही, हेच तर स्टेटचं दुर्दैव आहे ना. तर त्याच्याविषयी आपण कसं काम करणार आहोत. म्हणून मला नक्कीच वाटतं की एका समूहानं याचा विधायक वापर केला बिकॉज एक मुवमेंटचा हिस्ट्री होती आणि दुसऱ्या समूहाला रिझर्वेशनला स्वतःच्या उत्थानाचा जर टूल म्हणून ते बघता आलेलं नाहीये आणि त्याच्यामागे खूप सारे हिस्टॉरिकल रिझन्स आहेत. बट हा फॅक्ट आहे आणि हा ऍक्सेप्ट करणं फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांना वाचल्यामुळे मला समजतं की यार जग खूप मोठं आहे, माझा दृष्टिकोन खुलला आणि आजच्या काळामध्ये तुमच्याकडे तुमचा युनिक पर्स्पेक्टिव्ह असणं, स्वतःकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा, शिक्षण व्यवस्थेकडे बघण्याचा, समाज व्यवस्थेकडे बघण्याचा, तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतो. तो दृष्टिकोनच विकसित नाही झाला. ती क्रिटिकल थिंकिंग आंबेडकर वाचल्यामुळे माझ्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग विकसित झाली. म्हणजे आंबेडकरांचं रायटिंग स्टाईल असेल, आंबेडकरांचं बोलणं असेल, समाजाविषयी, धर्माविषयी, त्यानंतर कल्चरविषयी, संस्कृती असेल, त्या सगळ्या विषयी बाबासाहेबांचे जे स्टँड्स आहेत, त्या रायटिंग्स आहेत, जाती व्यवस्थेविषयी असतात, जेंडर विषयी असतात. तर याच्यामुळं माझं एक अपब्रिंगिंग थोडंसं कॉन्शियस झालं. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती म्हणजे शेड्यूल कास्टमधल्या सब क्लासिफिकेशन बाबतची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आले होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे की याच्यासाठी जो अभ्यास गट स्थापन केला होता त्याचा अभ्यास आता पूर्ण होत आलेला आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही हे जे सब क्लासिफिकेशन आहे हे लागू करायचा विचार करू किंवा त्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते घेतले जातील. पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हापासून 2 गट समाजात पडलेले पाहायला मिळतात, खास करून शेड्यूल कास्ट या समाजामध्ये पडलेले पाहायला मिळतात. काही लोक या निर्णयाचं समर्थन करतायत तर काही लोक या सगळ्या गोष्टींना विरोध करतायत. समाज विखुरला जाईल असं काहींचं म्हणणं आहे, तर काहींचं म्हणणं आहे की जो या कॅटेगरीमध्ये मागे राहिलेला समाज आहे त्याला नवीन संधी मिळतील आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये त्यांना पुढे येता येईल, त्यांचं सगळ्यांचा उद्धार करता येईल. पण यानंतर काही स्टेटमेंट्स नेत्यांकडनं येत होती आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक वाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. महारांनी आमच्या जागा खाल्ल्या किंवा महारांमुळे आम्ही मागे राहिलो असं काही स्टेटमेंट्स करण्यात आली होती आणि त्यानंतर सुद्धा 2 समाजामध्ये दरी निर्माण होती की असा सगळा प्रश्न निर्माण झाला होता. या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत रणदिवे आहे आणि प्रशांतबद्दल सांगायचं झालं तर प्रशांत सध्या लंडनमध्ये आहे, UK आहे आणि तिथनं तो आपल्यासोबत खास जॉईन झालेला आहे. प्रशांतकडनं एकतर आपल्याला या सब क्लासिफिकेशनबद्दल समजावून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे समाजामध्ये जी आता दरी निर्माण होती किंवा कटुता येते त्याच्याबद्दल तो त्याकडे कसं बघतो, ती कशी आपल्याला घालवता येईल या सगळ्या संदर्भात सुद्धा समजावून घ्यायचं आहे. प्रशांतला सध्या UK सरकारकडनं जी चेवनिंग स्कॉलरशिप आहे ती मिळालेली आहे आणि त्याच्या अभ्यासाचा, त्याचं जे शिक्षण आहे त्याचा सगळा खर्च हा UK सरकार उचलणार आहे, अर्थात इंग्लंडचं सरकार उचलणार आहे. प्रशांत हा सोलापूरमधनं येतो, मूळचा सोलापूरचा, पंढरपूरचा आहे आणि अथक मेहनत करून त्यांनी ही स्कॉलरशिप मिळवलेली आहे. गावात त्याचं खूप मोठं स्वागत झालं होतं, सत्कार झाला होता, कौतुक झालं होतं आणि प्रशांतचे काही व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेले आहेत. जी समाजामध्ये दरी निर्माण होती आहे किंवा वेगवेगळ्या घोषणा आता येऊ पाहत आहेत त्याच्यावर त्याचं म्हणणं मांडलेलं आहे आणि परखड मत मांडलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला प्रशांतकडनं या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. त्यामुळेच प्रशांतशी आपण खास संवाद साधणार आहोत. प्रशांत, तुझं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पहिला प्रश्न मला विचारायचा
उतरायचं आहे. खरं तर प्रश्न विचारायच्या आधी तुझं खूप खूप अभिनंदन करायचं आहे, कारण तू आता लंडनमध्ये आहेस आणि इतकी मोठी स्कॉलरशिप मिळवून तिथं शिक्षण घेतो आहेस. एक प्रकारे ह्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या जे क्लासिफिकेशन सुरू झालेले खास करून शेड्यूल कास्टमध्ये, आणि त्याचा आधार असा दिला जातो आहे की शेड्यूल कास्टमध्ये काही जाती मागे राहिलेल्या आहेत, त्यांना नवीन संधी मिळायला हवी आणि त्याच्यासाठी हे केलं जातं आहे. त्याच्यामुळे काही गट पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंबेडकरी समाज किंवा नवबौद्ध समाज आहे तो काहीसा या सगळ्याला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जो मातंग समाज आहे त्याच्याकडनं मात्र याचं समर्थन केलं जातं आहे. जो हा निर्णय होऊ पाहतो आहे किंवा हे सब क्लासिफिकेशनला जी परवानगी दिलेली आहे त्याच्याकडे तू एक स्कॉलर म्हणून, स्टुडंट म्हणून कसा बघतोस? आता तर सुप्रीम कोर्टाने रिसेंटली याच्यावरती जजमेंट दिलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देर वर मेनी पीपल की जे याला सेलिब्रेट पण करत होते. मी स्वतः मातंग समाजातून येतो आणि मी ज्यावेळेस या सगळ्याला बघतो त्यावेळेस मला थोडंसं एक डिफिकल्ट जातं हे डायजेस्ट करायला की हे सगळं होतंय. सगळ्यात आपण जर याचा आधार बघितला, इन जनरल एक सब क्लासिफिकेशनचं ब्रॉडर प्रिन्सिपल काय, खूप टेक्निकॅलिटीज मध्ये जातं. ब्रॉडर प्रिन्सिपल हे आहे की बाबा आरक्षण हे सोशल जस्टिसचा प्रश्न होता आणि शेड्यूल कास्टला ते आरक्षण मिळालं आणि शेड्यूल कास्ट मधल्या प्रत्येक राज्यातल्या काही जाती पुढारलेल्या आहेत, काही जाती पुढारलेल्या नाहीयेत. आणि त्या जाती पुढारलेल्या नाहीयेत याचं महत्वाचं कारण सहसा कोट केलं जातं की बाबा ज्या थोड्याशा पॉप्युलेशन जास्त जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये, तर त्या जातींनी इतर जातींचं रिझर्वेशन खाल्लेलं आहे आणि मग रिझर्वेशन खाल्लेलं आहे आणि म्हणून या जाती मागास राहिलेल्या आहेत. हे पहिलं प्रिन्सिपल लार्जली इस्टॅब्लिश केलं जातं. आणि दुसरं प्रिन्सिपल मग याच्यावरती सोल्युशन काय, तर याच्यावरती सोल्युशन हे आहे की बाबा तुम्हाला रिझर्वेशन मध्ये शेड्यूल कास्टच्या प्रॉपरली डिव्हिजन केलं पाहिजे आणि डिव्हिजन केल्यानंतर तुम्ही प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाला देऊ. हे कॉन्सेप्च्युअली थेरॉटिकली ऐकायला छान वाटतं. ऑपरेशनली याचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याबद्दल बोलूच. पण याच्यामध्ये लार्जर अजून एक प्रॉब्लेम असा आहे की बाबा विदिन शेड्यूल कास्ट ज्यावेळी आपण या मुद्द्याची गोष्ट करतो त्यावेळेस हा मुद्दा लेस सोशल जस्टिस आणि मोर पॉलिटिकल बनलेला आहे. म्हणजे एका बाजूला आंबेडकरी समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल किंवा जे काय सगळे आंबेडकर ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की यानं शेड्यूल कास्टमध्ये अजून स्प्लिट होईल, अजून कॉन्शियसनेस त्यांची डिवाइड होईल आणि एक कास्ट कॉन्शियसनेसला याच्यामुळे वाव मिळेल. दुसऱ्या बाजूला मातंग समाजामध्ये असं म्हणणं आहे की बाबा आरक्षणाचं सगळं बॅटलच सोशल जस्टिसचं होतं, आम्हाला संधी मिळाली नाही तर मग आम्हाला ती आरक्षणाने मिळेल. पण आता आरक्षणाने ह्या गोष्टी किती सॉल्व्ह होतील, त्या किती मिळतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर नेमकं हे चॅलेंजेस काय त्याच्याबद्दल आपण अधिक बोलू शकतो. निश्चित तू आता या सगळ्या गोष्टींची मांडणी सांगितलेली आहेस, तर मला त्याच्याकडेच यायचं आहे. जे आपल्या आरक्षणाचं तत्व आहे ते सामाजिक तुमचं उत्थान झालं पाहिजे, तुम्हाला एज्युकेशनली जे बॅकवर्ड राहिले त्यांना पुढे यायला हवं, त्यांना संधी मिळायला हवी. याच्यामधनं ते साध्य होईल असं वाटतंय का? सब क्लासिफिकेशनमधनं खरंच ह्याचा फायदा होऊ शकतो का? आणि एक जो याच्यातनं जो विचार सुद्धा समोर येतोय, जर सब क्लासिफिकेशन केलं तर यातल्या काही जाती, जसं आपण यातल्या शेड्यूल कास्टमधल्या काही पुढारलेल्या जाती आहेत त्यांचं आरक्षण कदाचित यातनं निघून जाईल अशी सुद्धा एक भीती व्यक्त केली जाते आहे. तुला काय वाटतं, खरंच असं होऊ शकतं का? याच्यामध्ये मला फक्त एक क्लॅरिफिकेशन करायला आवडेल की बऱ्याच वेळा आपण ओबीसीचं रिझर्वेशन आणि पोस्ट मंडल जे रिझर्वेशन आलेलं आहे किंवा जे आपण सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेसचं रिझर्वेशन बघतो त्याला आणि शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनला एकत्रितपणे बघतो. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन हे प्री कॉन्स्टिट्युशनली वॉन्टेड आहे. शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आहे म्हणजे 1932 ला सेटल झालेलं आहे पुणे कराराच्या याच्यामध्ये. सो पॉलिटिकल रिझर्वेशन असेल आणि बाकी मग सगळ्या क्षेत्रामधलं शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन हे बेस्ड ऑन दी आयडिया ऑफ अनटचेबिलिटी की बाबा हिस्टोरिक ऑपरेशन झालेलं एका कम्युनिटीचा आणि त्याचं एक रेप्रेशनचा भाग म्हणून रिप्रेझेंटेशन कसं इन्शुअर करता यावं त्यामुळे ते आलेलं आहे. त्यामुळं त्याला सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस सोबत जोडल्यानंतर खूप सारे चॅलेंजेस येतात कारण मग आपण त्याला फार त्या नॅरो लेन्स मध्ये बघायला लागतो. ते ओबीसीच्या रिझर्वेशनच्या एकाच लाईन मध्ये ते बसत नाही. शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन डिफरंट आहे. दुसरा प्रश्न असा की बाबा यानं काय म्हणतात की बौद्ध किंवा इतर समाजाच्या जागा कशा कमी करता येईल यासाठी हे इंटेंटली आणलेलं आहे का? तर डेफिनेटली आपण कधी कोणत्याही लॉचा विचार करताना पण लिगल टर्म्स मध्ये आपण कधीच लॉचं इंटेन्शन क्वेश्चन न करता लॉचा इम्पॅक्ट काय हे बघितलं पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं की रिझर्वेशन ही फॉर एक्झाम्पल आता माझ्या लाईफ मध्ये जर बघितलं आणि इन जनरल पण एक आपण इंडिव्हिज्युअल स्टोरी मधून जर घेतलं आणि पुढे लार्जर लेवलला त्याला बघायला गेलो तरी पण रिझर्वेशन हे अवेल करावं लागतं. म्हणजे तुम्ही रिझर्वेशन जर अवेल नाही केलं तर त्या रिझर्वेशन तुम्हाला युज नाही होत. आम्ही ऍज अन ऑर्गनायझेशन किंवा मी ऍज अन इंडिव्हिज्युअल अकॅडमिशियन म्हणून पण मी लार्जली ह्या क्वेश्चनलाच डील करतोय की एका बाजूला एका समाजामध्ये सोशल पॉलिटिकल कल्चरल इकॉनॉमिक कॅपिटलच नाहीये
ज्या कॅपिटलमुळे तो हे सब कॅटेगरायझेशन केलं तरी पण रिझर्वेशन ऍक्सेस नाही करू शकणार. म्हणजे मातंगांच्या कित्येक जागा ह्या बॅकलॉगच जातील असं माझं मत आहे. आणि दुसऱ्या बाजूला ह्या बॅकलॉगमुळे ओव्हरऑल शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये पण तो बॅकलॉग पडणार आहे. सो मग स्टेट न त्याचं जे वेलफेअर पॉलिसीचं जे स्ट्रक्चर आहे, वेलफेअर पॉलिसी जे कमिटमेंट आहे ती न करता फक्त एखाद्या समाजाला त्याच्या डिमांडच्या अराउंड पॉलिटिकल टूल म्हणून युज करणं, ह्या स्ट्रॅटेजीमुळे ऍक्च्युअल वेलफेअर स्टेटचं प्रिन्सिपलच नेस्तनाबूत होतं. पण तू एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, मला आपण तो थोडासा उलगडून सांगूयात लोकांसाठी जे बघतील त्यांच्यासाठी. तू जे म्हणालास की जेव्हा असं सब क्लासिफिकेशन होईल कदाचित आणि एखादा समाज ते अवेल करू शकत नाही कारण त्याला लागणारं त्याचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल किंवा इतर ज्या गोष्टी त्याच्यामुळे कदाचित त्या जागा रिक्त राहतील आणि ते आरक्षण वाया जातील आणि सोशल वेलफेअरच्या ज्या स्कीम्स आहेत त्या मग त्यांनाही मिळवू शकणार नाहीये. तर खरंच मग याचा तोटा होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा, किंवा जे आता म्हटलं जात आहे की कदाचित सब क्लासिफिकेशनमुळे आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो पण ते अवेलच करता नाही आलं तर मग ते जे आहेत त्या जागा पण सुद्धा गमवाव्या लागतील. हो, म्हणजे मला पर्सनली असंच वाटतं की प्रॉब्लेम फक्त इतका नाही, म्हणजे कोणत्याही समाजाचं उत्थान जे असतं ते केवळ एक पॉलिसी आली आणि कोणतं तर डिक्लेरेशन झालं म्हणून होत नाही. तर त्या उत्थानासाठी जसं बाबासाहेब मुक्तिकोणपते पण म्हणतात की समाजाच्या उत्थानासाठी खूप सारी एलिमेंट्स कामी करतात. प्रत्येक वेळी प्रत्येक एलिमेंटचा एक सिग्निफिकन्स असतो. फॉर एक्झाम्पल समाजाचं सोशल कंडिशनिंग, समाजाचं रिलिजियस कंडिशनिंग हे तेवढंच महत्वाचं जेवढं समाजाचं इकॉनॉमिक कंडिशनिंग महत्वाचं आहे. समाजाचं रूरल अर्बन डिवाइड मध्ये समाज कुठे राहतोय, समाजाचे ऑक्युपेशन्स काय आहेत, समाजामध्ये एज्युकेटेड क्लास ऑलरेडी किती आहे. आपण जर कम्पॅरेटिव्हली बघितलं मातंग समाज आणि महार समाज आणि ब्रॉडली जर बौद्ध समाज बघितला तर रूरल आउटस्कर्ट मध्ये महार समाजाची मातंग समाजाची फारशी तशी परिस्थिती नाहीये. आपण जे बौद्धांची सुधारलेली परिस्थिती बघतो ती तर अर्बन एरियाजली परिस्थिती आहे. एक अर्बन मिडल क्लास निर्माण झालाय आणि अर्बन मिडल क्लास हा मातंगांमध्ये पण मोठ्या प्रमाणात आहे. तर हा वर्ग का शिकू शकला किंवा हा वर्ग एका पॉइंट ऑफ टाइमला, कारण माझ्या मागची पिढी ही रिझर्वेशनचा बेस्ट बेनिफिट घेऊ शकली किंवा आमची पिढी घेऊ शकत नाही. याचं दोन रिझन आहेत. पहिलं रिझन तर असं येतं की समाजामध्ये रिझर्वेशन अवेल करण्यासाठी जे कॅपिटल पाहिजे, समाजामध्ये इन्स्टिट्यूशनल काम पाहिजे, सरकारच्या वेलफेअर पॉलिसीज समाजापर्यंत सरकारने स्वतः रिच आउट केलं पाहिजे आणि मुलांना 10वी 12वी शिकवून त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन ऍक्सेसिबिलिटी, स्किल बिल्डिंग आणि अशा प्रकारे मुलांना मोठ्या मोठ्या विद्यापीठापर्यंत पोहोचवून ते तर रिझर्वेशन पॉलिसीचा फायदा घेता आला. यासाठी स्टेट कोणतंच काम करत नाही. त्याची सर्वस्व जबाबदारी मातंगांवरती टाकली जाते किंवा मग इंडिव्हिज्युअल कम्युनिटीज वरती टाकली जाते, जे की स्टेटचं काम आहे. दुसऱ्या बाजूला प्रॉब्लेम असा आहे की एका बाजूला हे काम होत नसताना दुसऱ्या बाजूला फार सिस्टमॅटिकली स्टेटनं पब्लिक सेक्टर श्रिंक करत चाललंय. आणि जर पब्लिक सेक्टर जर तुम्ही श्रिंक करत असाल तर प्रायव्हेटायझेशन वाढतंय आणि डेफिनेटली स्टेट इन प्रिन्सिपल तर म्हणेल की यार तुमचं रिझर्वेशन आहेच, परंतु ऑपरेशनल लेव्हलला, प्रॅक्टिकल लेव्हलला तुम्ही मात्र पब्लिक सेक्टरला श्रिंक कराल याचा अर्थ इथलं रिझर्वेशन जाते. आणि या सगळ्यामुळं 1991 नंतर जो मोठा गोंधळ झालेला या सगळ्यामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन झालं, याच्यामध्ये मग शेड्यूल कास्टच्या ज्या पब्लिक सेक्टर मधल्या जागा त्या पण तर श्रिंक झाल्यात. दुसऱ्या बाजूला शेड्यूल कास्टचा मोठ्या प्रमाणातला फंड वळवला जातो दुसरीकडे, तिथं पण जे शेड्यूल कास्टच्या पार्टी असतील किंवा असतील अशा इन्स्टिट्यूशनला वापरला जाऊ शकत होता. मग बेसिकली स्टेट लोकांना रिझर्वेशन घेण्यासाठी वीक करते, परंतु रिझर्वेशन मिळत नाहीये म्हणून एका कम्युनिटीला दुसऱ्या कम्युनिटी विरुद्ध भडकवण्यासाठी स्टेटच्या काही ऍक्टर्स काम करतायत, विच इज टू प्रॉब्लेमॅटिक. जर स्टेटला जेन्युइनली वाटतंय की मातंगांचं भलं हवं तर वाय नॉट दे आर स्पेसिफिकली ओपनिंग हॉस्टेल्स फॉर मातंग स्टुडंट, वाय दे आर रीचिंग टू मांगवाडाज, ते गावाकुसातल्या मांगवाड्यांमध्ये जाऊन पोरांना इन्फॉर्मेशन ऍक्सेसिबिलिटी देऊन त्यांना मोठमोठ्या विद्यापीठात पाठवण्यासाठी सेपरेट पॉलिसीज का आणत नाहीये. इव्हन आरटी पण जर स्थापन केलंय, आज त्या आरटीची अवस्था काय आहे, त्याला किती फंडिंग येत आहे, त्याच्यामध्ये किती क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जात आहे. तर हे सगळं मोठं पॉलिटिकल स्ट्रक्चर, म्हणजे इव्हन एज्युकेशनच्या अराउंड आणि कास्टच्या अराउंड नाकी पॉलिटिकल इकॉनॉमीच काम करते. तिच्याविषयी स्टेट काहीच बोलत नाहीये. बरोबर. मला थोडं सध्या महाराष्ट्रामध्ये जर तू बघितलंस तर अनेक जाती आता किंवा अनेक समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. कोणाला कुठल्या समाजातनं आरक्षण हवं आहे, कोणाला वेगळ्या कॅटेगरीमधनं हवं आहे, असे अनेक प्रश्न. त्या ब्रॉडर लेवलला आपण जाऊयात. पण आपण तुर्तास शेड्यूल कास्टबद्दल बोलतोय तर आरक्षणाचं जे तत्व होतं किंवा आरक्षण हे कुठल्याही जातीला देता येत नाही हे तर कॉन्स्टिट्यूशनली सांगितलेलंच आहे की एका पर्टिक्युलर जातीला देता येणार नाही, ते जात समूहाला देता येईल. पण मग तुला असं वाटतं का की शेड्यूल कास्टमध्ये काही जात समूह आहेत किंवा काही जाती आहेत त्यांनी या आरक्षणाचा योग्य फायदा घेतला किंवा त्यांनी जे शैक्षणिक जी उत्थान करायचं होतं ते केलं आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे बेनिफिट्स मिळाले, रादर दॅन ज्या जाती मागे राहिल्या त्यांनी ती संधी घेऊ शकले नाहीत किंवा त्यांनी ती संधी मिळवायचा प्रयत्न केला नाही, असं वाटतं का तुला?
मला नक्की असं वाटतं, तेच तर म्हणतो मी की बऱ्याच प्रमाणात बौद्ध समूह शहरांकडे आला. बाबासाहेबांच्या चळवळीचा पण त्याच्यावरती प्रभाव होता. त्यामुळे सोशल जस्टिस मुवमेंट असेल किंवा लार्जर इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर समाजामध्ये उभं करणं, शिक्षणाचं महत्व, म्हणजे अगदी बौद्ध समाजामध्ये आपण गेलो तर तिथं एज्युकेट ॲज्युकेट हा नाराच महत्वाचा ठरतो. आणि सगळ्या, इव्हन आता मी लंडन मध्ये आहे तर बहुतांश बौद्ध मुलं माझ्या इथे असतात. याचं रिझन काय? याचं रिझन असं आहे की बौद्धांना मातंगांना येऊ द्यायचं नव्हतं. तर नाही, तर बौद्धांनी रिझर्वेशनचा फायदा घेण्यासाठी स्वतःच्या कम्युनिटीमध्ये एक कल्चर बिल्ड करण्याचा ट्राय केलं, एफर्ट्स घेतले, मुवमेंट बिल्ड केला, शिक्षण संस्था बांधल्या. आज आपण बघूयात की प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये शिक्षणाची चळवळ आहे. पण तेच मी मागवड्यामध्ये जातो तर प्रचंड मोठी उदासीन अवस्था आहे, तुम्हाला एकही असे इंटरव्हेन्शन दिसत नाहीये. मग प्रॉब्लेम हा पण आहे की मातंग समाजातला जो शिक्षित वर्ग आहे, जो आज या आरक्षणासाठी भांडतोय, त्या वर्गाने मागच्या 20-30 वर्षामध्ये मातंग समाजामध्ये जाऊन काम केलेलं आहे का? तर याचा डिफरन्सच हा आहे, हा मुवमेंटचा अप्रोच आहे. बौद्धांनी सोशल मुवमेंटचा जास्तीत जास्त फायदा करून स्वतःचं उत्थान करण्याचा प्रयत्न केला. आज तिथंच मातंगांनी ती मुवमेंट बिल्ड न केल्यामुळे, मातंगांनी स्वतःच्या कम्युनिटीमध्ये स्वतःच्या लोकांपर्यंत बॅक टू पोहोचण्याचा प्रयत्न न केल्यामुळं नक्कीच ही डिस्पॅरिटी आपल्याला, ती डिस्पॅरिटी थेरॉटिकल लेवलला, प्रॅक्टिकल लेवलला, इम्पेरिकल लेवलला आपल्याला दिसते, त्यात दुमत नाहीये. पण रिझर्वेशन हा प्रश्न सुटेल का कॅटेगरायझेशन करून? तर मला वाटतं की तो नाही सुटणार आहे. म्हणजे त्या जागा बॅकलॉगच राहतील. मातंगांपर्यंत जाण्यासाठी पुन्हा मातंग लोकांना किंवा इव्हन लार्जर जे आंबेडकरी समूह आहे किंवा बौद्ध समूह आहे ज्याला शेड्यूल कास्ट उत्थान करायचं आहे, किंवा स्टेट लाईट सेल, मातंगांच्या वस्त्यांमध्येच जावं लागेल. तुम्ही जर नाही गेला, आमची पोरं 10वी पर्यंत पण शिकत नाहीयेत, 10वी शिकलाच नाही. आता एक मोठे लीडर आहेत जे याच्यावर त्यांनी त्या मुवमेंटला लीड केला आता सब कॅटेगरी, ते म्हणतात की आमचा तालुका अध्यक्ष आहे तो BA शिकलेला आणि त्याला अजून आहे का नोकरी? BA शिकून आजच्या काळात नोकरी मिळत नाही, हेच तर स्टेटचं दुर्दैव आहे ना. तर त्याच्याविषयी आपण कसं काम करणार आहोत? म्हणून मला नक्कीच वाटतं की एका समूहानं याचा विधायक वापर केला बिकॉज एक मुवमेंटचा हिस्ट्री होती, आणि दुसऱ्या समूहाला रिझर्वेशनला स्वतःच्या उत्थानाचा टूल म्हणून ते बघता आलेलं नाहीये. आणि त्याच्या मागे खूप सारे हिस्टॉरिकल रिझन्स आहेत. बट हा फॅक्ट आहे आणि हा ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं आहे. तू एक मगाशी एक महत्वाचा शब्दाचा उच्चार केलास आणि ती कॉन्सेप्ट सांगितली, म्हणजे की जाती आपलं स्वतःचं उत्थान करणं हा काही आरक्षण काही एकमेव मार्ग नाही, त्यासाठी इतर सुद्धा सोशल चळवळी आहेत. जसं तू आता उदाहरण दिलं की कदाचित जर बौद्ध समाज शिक्षणात पुढे गेला असेल, नोकऱ्यांमध्ये पुढे गेला असेल, तर त्यांनी ते अवेल करायचा प्रयत्न केला, त्यांनी जी चळवळ उभी केली त्याचा त्यांना फायदा झाला. पण मग तुला असं वाटतं का की आरक्षण म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अनेक समाज हे आरक्षणासाठी लढत आहेत, त्यांना आरक्षण हवं आहे. अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की आरक्षण हा एकमेव मार्ग नाहीये की जो तुम्हाला या सगळ्यामधनं बाहेर काढेल. तर मग जर एखाद्या समाजाला त्यांच्या परिस्थितीमधनं बाहेर यायचं असेल, त्यांच्या गरिबीमधनं बाहेर यायचं असेल, सोशल स्ट्रक्चरबद्दल आपण बोलायला नको, कारण सोशल स्ट्रक्चर हे इतक्या लवकर बदलेल किंवा ते बदलू शकतं याच्याबद्दलची शाश्वती आपण देऊ शकत नाही. पण आर्थिक निकषांवर जर आपण विचार केला, जर माझी परिस्थिती मला बदलायची असेल तर आरक्षणाव्यतिरिक्त मी काय करणं अपेक्षित आहे असं तुला वाटतं, आणि त्याच्यामुळेच तुमचं उत्थान या सगळ्यामध्ये होऊ शकतं? हा खूप मोठा मिसकॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल इव्हन माझ्या लेवलला बघितलं तर 12वी नंतर मला नाही वाटत की मी कुठं आरक्षण अवेल केलेलं आहे. अख्खं माझं एज्युकेशन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये झाले, आणि मी सालगड्याचा मुलगा आहे, परंतु तरी मला खूप साऱ्या धडपडी करून प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये पूर्ण स्कॉलरशिप मिळवून काम करावं लागतं. प्रॉब्लेम हा आहे की ज्या जाती एज्युकेशन आरक्षण मागतायत त्या जातींचं लार्जर क्वेश्चन हाच आहे की आम्हाला ही फी भरता येत नाहीये, शिक्षण एवढं महाग झालंय, मग आमच्या पोराला ऍडमिशन मिळत नाहीये. तर बऱ्याच जातींचा प्रश्न हा आहे की आमचं काय म्हणतात की रिप्रेझेंटेशन आहे त्यांचं, परंतु त्यांना लार्जर क्वेश्चन हाच आहे की बाबा आम्हाला फी भरता येत नाही. तर हाच लार्जर क्वेश्चन येतो की बाबा डिफरंट जातींनी हे समजलं पाहिजे की आरक्षण हा केवळ एकमेव मार्ग नाही. मग काय काय करता येऊ शकतं? तर पहिलं तर असं आहे की फ्रॉम द कम्युनिटी साइड अँड फ्रॉम द स्टेट साइड दोन प्रकारचे इंटरव्हेन्शन किंवा दोन प्रकारची कामं होऊ शकतात. याच्यामध्ये विदिन कम्युनिटीने हे समजलं पाहिजे की कम्युनिटीतल्या विद्यार्थ्यांना जगभरातल्या मोठ्या मोठ्या इन्फॉर्मेशनचा, विद्यापीठांचा, मोठ्या स्किलचा ऍक्सेस देणं आणि त्या स्किलचा ऍक्सेस देऊन या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या संधींचा फायदा करून देणं. आज प्रायव्हेट सेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रो झालंय, आणि इंटरेस्टिंगली प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या आहेत, त्या हाय पेइंग जॉब्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये एवढ्या नोकऱ्या असतानाही एकदम रुरल मार्जिनला आहेत. आणि जर रुरल मार्जिनला जेव्हा बोलतो तेव्हा मी फक्त दलितांबद्दलच बोलत नाहीये, तर अगदी रुरल अर्बन डिवाइड एवढा झालाय की रुरल मधल्या मुलांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळतच नाही. त्यांची भाषा, त्यांचं लँग्वेज कौशल्य असेल, त्यांचं इव्हन पर्सनॅलिटी असेल, त्यांचं प्रेझेंटेशन असेल, त्यांना स्किल असेल, यांना सिस्टमॅटिकली त्यांचं वीक केलं जातं. कारण गावाकुसातल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत ना, तिथं क्वालिटी शिक्षणच दिलं जात नाही. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनचा जो प्रभाव वाढलेला आहे, तर तिथं फक्त दाखला टाकून ऍडमिशन घेतलं जातं, वर्षभर पोरं कॉलेजला जात नाहीत.
त्यानंतर त्यांना वाटतं की आम्हाला नोकरी वाटेल. तर दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी स्टेट कडून शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारता येईल आणि पब्लिक एज्युकेशन अजून कसं अवेल करता येईल, हेच एक महत्वाचं सोल्युशन आहे. दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांनी ज्या एज्युकेशन सुविधा आहेत, जसं की सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत, आता माझं एज्युकेशन आझीम प्रेमजी विद्यापीठात झालंय किंवा आता मी युकेला आलो, तर जगभरातल्या मोठ्या मोठ्या संधी घेण्यासाठी पण तुम्हाला अपस्किल करावं लागेल. बरोबर आहे. ते अपस्किल नाही केलं तर रिझर्वेशन घेऊनही काय फायदा होत नाही. एका पॉईंट नंतर रिझर्वेशन इज जस्ट रिप्रेझेंटेशन. हे तुम्हाला एका पॉईंट नंतर तुम्हाला तुमचं हे करावं लागतं ना, गुणवत्ता दाखवावं लागतं, गुणवत्ता सिद्ध करावी. पॉईंट नंतर तर तुम्हाला हे दाखवावं लागतं की माझ्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, मी हे काम करू शकतो. तर त्यानं काहीच होणार नाही. म्हणजे म्हणून डिफरंट जे वर्ग रिझर्वेशन मागतात आणि ते पुन्हा 45 आणि 90चं लॉजिक आहे, तर दॅट डझंट वर्क प्रॅक्टिकली. तू एका इंटरव्ह्यू मध्ये खूप महत्वाची गोष्ट बोलला होता आणि तू असं म्हणाला होता की माझ्या आयुष्यातला खरा बदल बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झाला. चळवळीत आल्याने मला बाबासाहेबांची पुस्तकं वाचायला मिळाली. मग तू मुक्ती कोण पथे वाचलं, ॲनालिसिस ऑफ कास्ट वाचलं आणि मग नंतर तुझ्यात महत्वाचा बदल झाला. असा काय बदल झाला तुला ही सगळी पुस्तकं वाचून किंवा बाबासाहेब तुझ्या आयुष्यात आल्यानंतर, आणि आज तू लंडनमध्ये जिथे बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे तिथे त्या शहरामध्ये आहेस, काय वाटतं तुला, किती बदल तुझ्या आयुष्यात पडला या सगळ्यानंतर? आय थिंक की बऱ्याच वेळा ह्या गोष्टीनं खूप अंडरमाइन केलं जातं. म्हणजे माझं असं सदैव मत राहिलेलं, म्हणजे मी माझा एक इंडिव्हिज्युअल जर्नी पण बघतो आणि मी खूप साऱ्या मातंग तरुणांशी आता कनेक्टेड आहे. त्यावेळेस मला दिसतं की मातंग युवकांमध्ये, तरुणींमध्ये किंवा इन जनरल पण जो मार्जिनलाइज क्लास आहे, शेड्यूल ट्राईबची पोरं असतील, शेड्यूल कास्टची पोरं असतील, यांच्यामध्ये प्रचंड मोठा न्यूनगंड भरलेला असतो. आणि ह्या न्यूनगंडाला हिट डाऊन करण्यासाठी, काउंटर करण्यासाठी तुमच्याकडे कोणतंच इतर साधन नसतं. आणि त्या व्यक्तीच्या खांद्यावरती एवढी मोठी जबाबदारी येते सोशली, कल्चरली. जसं मी म्हणलं की माझे आई वडील सालगडी होते, ऊसतोड काम करत. आता मला तर लोक टोकन म्हणून युज करतात, अरे बघा ना पोरं शिकतायत, परंतु व्यवस्थेचं फेल्युअर आहे. पण हे बदल कसा होऊ शकला, तर बाबासाहेबांना वाचल्यामुळे मला समजलं की अरे जग खूप मोठं आहे, माझा दृष्टिकोन खुलला. आणि आजच्या काळामध्ये तुमच्याकडे तुमचा युनिक पर्स्पेक्टिव्ह असणं, स्वतःकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा, शिक्षण व्यवस्थेकडे बघण्याचा, समाज व्यवस्थेकडे बघण्याचा, तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतो. तो दृष्टिकोनच विकसित नाही झाला. ती क्रिटिकल थिंकिंग आंबेडकर वाचल्यामुळे माझ्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग विकसित झाली. म्हणेन आंबेडकरांचं रायटिंग स्टाईल असेल, आंबेडकरांचं बोलणं असेल, समाजाविषयी, धर्माविषयी, त्यानंतर कल्चरविषयी, संस्कृती असेल, त्या सगळ्या विषयी बाबासाहेबांचे जे स्टँड्स आहेत, त्या रायटिंग्स आहेत, जाती व्यवस्थेविषयी असतात, जेंडर विषयी असतात, तर याच्यामुळं माझं एक अपब्रिंगिंग थोडंसं कॉन्शियस झालं. आणि त्यामुळे मला समजलं की यार, आणि दुसरी गोष्ट की परत बाबासाहेबांचं लाईफ बघता कळलं की यार एवढ्या लोएस्ट सर्कमस्टान्सेस मधून पण माणूस एवढ्या उंचीला पोहोचू शकतो, ते कशामुळे पॉसिबल आहे आणि ते कसं केलं जाऊ शकतं. आणि बाबासाहेबांचं रायटिंग जे आहे, दलित तरुणांना खास करून, त्यांना उद्देशून खूप सारं प्रेरित रायटिंग लिहिलंय. म्हणजे ज्याच्यात असं ते एका ठिकाणी तर म्हणतात किंवा शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांनी जर संधी मिळाली तर त्या संधीमध्ये असं प्रूव्ह केलं पाहिजे की ते इतरांपेक्षा कमी नाहीये. असे खूप सारे वाक्य, खूप सारे कोटेशन्स जे ज्यावेळेस साहित्य वाचत होते त्यावेळेस ते प्रेरित करत होते. आणि मी असं म्हणतो की तुम्ही मला लाखो रुपये द्याल, पण माझ्यातली प्रेरणा आहे ती कशी विकसित कराल, माझ्यातल्या उपजत शक्तींचा विकास कसा कराल, तर तो आंबेडकर आणि बुद्धांच्या तत्वज्ञानामुळे झाला. आणि मातंग समाजामध्ये खास करून हे वाचनाचं कल्चर फार कमी आहे. आणि मला इंटरेस्टिंगली हे पण सांगायला आवडेल की माझ्या आजूबाजूला मातंग समाजातला जो भरपूर मोठा शिकलेला वर्ग आहे ना, भले त्यातली काही लोक आज सब कॅटेगरायझेशनला समर्थन करत असतील, पण त्या बहुतांश लोकांचं अपब्रिंगिंग हे फुले आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने झालेलं आहे. म्हणून त्यांच्यामध्ये मोठं परिवर्तन झालेलं आहे. केवळ ते मातंग आहेत किंवा केवळ त्यांना रिझर्वेशन मिळतं म्हणून त्यांचं अपब्रिंगिंग झालेलं नाही, डेव्हलपमेंट झालेलं नाही. त्याच्या मागे महत्वाचा आयडिओलॉजिकल फोर्स असतो आणि तो आयडिओलॉजिकल फोर्स मला बाबासाहेबांच्या रायटिंगमुळे मिळाला आणि मला वाटतं तो महत्वाचा बदल आहे. त्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे सगळ्यात जास्त. अगदी शेवटाकडे येऊयात, पण तू आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेस, तुझे आम्ही अनेक रील्स बघितले, फोटो बघितले, त्याच्यामुळे तू या सगळ्यावर भरभरून बोललेला आहेस. जी सध्या दुही निर्माण होती आहे किंवा करायचा प्रयत्न केला जातोय सिस्टमॅटिकली, त्याच्याविषयी तू बोलतो आहेस. तू स्कॉलर्स लोकांबद्दल बोलतोय, तू विद्यार्थ्यांबद्दल तुझ्या रील्समधनं बोलतो आहेस. तुला कायच म्हणायचं या सगळ्यामधनं, जी आता एक असं म्हटलं की ह्यांनी आमचं आरक्षण खाल्लं, त्यांनी आमचं आरक्षण खाल्लं आणि यांच्यामुळे आम्ही मागे राहिलेलो आहे, हा जो एक नॅरेटिव्ह पुढे आणला जातोय किंवा हे बोललं जातं आहे, त्याच्याबद्दल तुझी मतं काय आहेत? आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन जर एखाद्याला पुढे जायचं असेल, त्याला शिक्षण घ्यायचं असेल, त्याला मोठं व्हायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? मला आता मी जे काय करतोय त्याच्या मागे एक प्रायमरी मोटिव्ह तर हा फार क्लिअर आहे की मला एक ओपिनियन काय म्हणतात की बनवायचं आहे. ओपिनियन लार्जली हे बनवायचं आहे बाबा की पहिलं तर जातीय कॉन्शियसनेसच्या पलीकडे गेलं पाहिजे तुम्ही. आणि जातीय कॉन्शियसनेसच्या पलीकडे जाऊन तुम्हाला तुमच्या उत्थानासाठी जे आयडियाज, आयडिओलॉजीज
काम करू शकतात. त्या आयडियोलॉजीजला, आयडियाजला आणि आयकॉन्सला स्वीकारलं पाहिजे. दॅट इज फर्स्ट आर्ग्युमेंट जे मला एकदम रॉ मराठी लँग्वेज मध्ये मी मांडत असतो. दुसरं हे आहे की समाजामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस समाजातल्या विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ज्या वेळेस आपल्याकडे कोणती पॉलिटिकल पॉवर नाहीये, तुमच्याकडे कोणती इतर इकॉनॉमिक सत्ता नाहीये, तुम्ही मोस्ट हिटेड वन ऑफ दी मायनॉरिटी आहात, तुमच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अॅट्रॉसिटी होतात, शिक्षणाचा प्रचार प्रसार नाहीये, अशा वेळेस तुमच्या उत्थानाचा टूल काय असेल? तर याच्यामध्ये मोस्ट इझी टूल जो आहे तो शिक्षण आहे. आणि म्हणून आता स्टेट जरी शिक्षणाला मेनी फॉर्म्स मध्ये वीक करत असलं पब्लिक एज्युकेशनला, तरी पण ज्या ज्या संधी आहेत त्या संधी विद्यार्थ्यांनी कशा घेतल्या पाहिजेत यासाठी मला काही ऍक्टिव्हिस्टचा ग्रुप तयार करायचा किंवा अशा ऍक्टिव्हिस्टला बनवायचं की जे लोक पुन्हा, कारण बौद्धांमध्ये तर शिक्षणाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात, परंतु मांगवड्यातल्या मांग वस्त्यांमध्ये जाऊन काम करणारे ऍक्टिव्हिस्ट आहेत का की जे मुलांना मोठमोठ्या विद्यापीठांपर्यंत, शिक्षण संस्थांपर्यंत, फेलोशिप्स, डिफरंट अपॉर्च्युनिटीज, डिफरंट ऑर्गनायझेशन यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आणतील का? आणि कोणत्या विद्यार्थ्याला जर हे करायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की प्लीज हॅव अ मेंटर. फार क्लिअरली तुमच्या क्षेत्रामधला कुणी असू द्यात असा मेंटर शोधणं आणि शहराकडे येणं लवकरात लवकर. मांगवड्यात गावाकुसात राहून फारसा बदल होत नाही, शहराकडे आलं पाहिजे, मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये पोहोचलं पाहिजे. दुसरी गोष्ट फार हंबली सांगेन, मी सिव्हिल सर्व्हिसेस केलाय, युपीएससी एमपीएससी जंजाळातून भरपूर वरांनी बाहेर पडून थोड्याशा लाईफ मध्ये इतर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याकडे तिथेही मोठा अनएम्प्लॉइड क्लास आहे. आणि फायनली मी हे म्हणेन की करिअर हे काय एका रात्रीत बदलत नाहीये, खूप लॉंगर रन प्रोसेस आहे. तर त्यासाठी आपला स्वतःचा एक मोठा स्किल सेट बिल्ड करण्यासाठी काय करता येईल का, त्याच्यासाठी कसं मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या, आता मी अख्खं कॉम्प्युटरचं स्किल मीडियाच्या इंटरनेटच्या माध्यमातून शिकलेलं आहे. हे इंडिव्हिज्युअल लेवलला झालं, पण इंडिव्हिज्युअल ऑलवेज सफिशियंट नसतं. कम्युनिटीतल्या लोकांना किंवा जो काही आंबेडकरी समूह आहे किंवा इन जनरल जो दलित समूह आहे किंवा आदिवासी समूह आहे, या समूहातल्या तरुण नेत्यांना, ऍक्टिव्हिस्टना, एम्प्लॉयड क्लासला माझं हेच म्हणणं आहे की प्लीज बिल्ड इन्स्टिट्यूशन विद इन युअर कम्युनिटी. तुम्ही जा, बॅक टू जा आणि एज्युकेशनसाठी इन्स्टिट्यूशन बनवा. त्या नाहीत बनवल्या तर काळ फार कठीण आहे. प्रायव्हेटायझेशन ज्या पद्धतीनं होत आहे, जग एवढं पुढे चाललंय, ती इनइक्वेलिटी अजून वाढत जाईल, ती दुही कधीच संपणार नाही. पण तुमचं इकॉनॉमिक कॅपिटल जर कमी असेल तर तुम्हाला खूप अडचण निर्माण होईल पुढे जाऊन. पण या सगळ्या सब क्लासिफिकेशनच्या मागून जे राजकारण करू पाहत आहेत किंवा दोन समाजाला एकमेकांसमोर उभं करू पाहत आहेत त्या लोकांना तुला काय सांगायचं आहे आणि त्यांना काय म्हणायचं आहे? आय रिली काय म्हणतात की आय थिंक मला वाटतं की हा जो एक स्मॉल मायनॉरिटी आहे ना, त्या लोकांना काही म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ज्यांना ह्याच्याविषयी काम करायचं नाही, कारण कॉमन मास फार इनोसंट आहे. म्हणजे हे जे दोन वर्ग आहेत ना, जे एकमेकांच्या विरोधी, हा वर्ग म्हणतो की अरे खूप मोठी दोही पडेल, आणि हा वर्ग म्हणतो की नाही का की समाजाचं यांनी नुकसान केलंय. हा फक्त मीडियावरती प्रेझेंट दिसणारा फार छोटासा वर्ग आहे आणि याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कॉमन मासेस मध्ये काम करू शकता. पण माझं त्यांना हेच म्हणणं आहे की प्लीज रीड, वाचणं खूप गरजेचं आहे, वाचन केलं पाहिजे. आणि पुन्हा तेच आहे की तुम्ही जे काय करताय त्याच्या बियॉन्ड जाऊन पण बॅक टू कम्युनिटी जर तुम्ही नाही गेला तर ह्या पॉलिसीचा पण कोणत्याच फॉर्म मध्ये उपयोग नाही होणार आणि यानं अजून दुही वाढत जाणार आहे. मला असं क्लिअरली दिसतंय, ही दुही थांबणार नाही जर तुम्ही बॅक टू कम्युनिटी. इनइक्वेलिटी जी आहे, जे काय म्हणतात की शेड्यूल कास्ट मध्ये जे इकॉनॉमिक डिफरन्स आहे, तर तो अजूनच दिसत जाईल आपल्याला जर या लोकांनी पुन्हा काम नाही केलं तर. हे फक्त राजकीय मुद्दे उचलत राहतील, पण माघारी जाणं तेही तेवढंच महत्वाचं आहे. निश्चित. अगदी प्रशांत, अगदी शेवटीला तुझी कविता ती खूप व्हायरल झालेली, ती मी पण वाचलेली आहे, मला ती ऐकायची आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ती ऐकावीच असं वाटतंय. तुझ्या कवितेच्या 4 ओळी फक्त ऐकव ना मला. मी आता एक्झॅक्टली 1 मिनिट, मला ती कविता ना सो माझ्या कविता असा माझ्या पाठ नसतात जनरली, सो मला जनरली मी याच्यामध्ये सेव्ह करून ठेवतो माझ्याकडे, सो दॅट मला ते इझी जाईल. तुझी कुठली, तुला जी वाटते की तुला ती म्हटली पाहिजे, तुझी आवडती जी कुठली आहे ती? आता मला एक्झॅक्टली कविता आठवत नाहीये कोणती. ठीक आहे, हरकत नाही. पण तू खूप वेळ काढलास, तू लंडनमधनं आमच्याशी जॉईन झालास आणि ही सगळी माहिती दिलीस, सब क्लासिफिकेशनवर बोललास. पण या पद्धतीनं केवळ आरक्षण नाही तर आरक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कसं या सगळ्याबद्दल बाहेर येऊ शकतो आणि आपली प्रगती करू शकतो हे आम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न केलास. आणि अर्थात त्याचं उदाहरण तू स्वतः आहेस. तू आज लंडनमध्ये आहेस आणि इतकी मोठी स्कॉलरशिप घेऊन
तिथे शिक्षण घेतोयस. अर्थात जेव्हा भारतात येशील तेव्हा आपली भेट होईल आणि वेळोवेळी आम्ही तुझ्यापर्यंत येत राहू. असे जेव्हा प्रसंग येतील किंवा असे जेव्हा दोन समाज एकमेकांसमोर उभे राहतील, जेव्हा खरंच ह्या सगळ्यामध्ये शिक्षण महत्त्वाचं ठरेल, त्यावेळी तुझ्याकडे येऊ आणि तुझ्याकडनं हे सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करू. पण आज तू वेळ काढलास, आमच्याशी बोललास आणि हे सगळे तुझे विचार मांडले, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आपल्यासोबत होता प्रशांत, जो सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तो लंडन सरकारची स्कॉलरशिप आहे त्याचा अभ्यास करतोय. पण या निमित्ताने आपण समजावून घ्यायचा प्रयत्न केला की जे सब क्लासिफिकेशनच्या अनुषंगाने दोन समाज एकमेकांसमोर यायचा प्रयत्न करत आहेत, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, सब क्लासिफिकेशनकडे कसं बघितलं पाहिजे आणि शिक्षण हे किती महत्त्वाचं जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल, याचं महत्त्वसुद्धा प्रशांतने आपल्याला पटवून दिलेलं आहे. अर्थात या सगळ्यामधनं आपण बोध घेऊ आणि याच्यामधनं बाहेर पडायचा सुद्धा प्रयत्न करू. तुम्ही सगळे जॉईन झालात, याच्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील. पाहत राहा मुंबई तक.